नमस्कार सर्वांना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी आनंदाची अशी बातमी आहे. 130 कोटी मंत्रालयातून मान्यता मिळालेली आहे. 130 कोटी पैशांची जी मान्यता आहे ती मंत्रालयातून मिळालेली आहे. आणि ज्या इतक्या दिवसापासून ज्या थकीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचं जे मानधन रखडलेलं होतं, जे बऱ्याच दिवसापासून शिक्षण विभाग असेल, वेगवेगळे विभाग असेल, सगळ्यात जास्त शिक्षण विभाग असेल, त्याच्यानंतर जे कंत्राटी पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील खाजगी आस्थापनेत अशा बऱ्याच ठिकाणी जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी लागलेले होते, त्या ठिकाणी पण बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन हे रखडलेलं होतं आणि त्याला बजेट नव्हतं, म्हणजेच त्याला निधी नसल्यामुळं या प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचं मानधन जमा होत नव्हतं. मागे बरेच इश्यू आले, त्याच्यामध्ये बरेच आपले आचारसंहिता लागलेली होती. तर त्यामुळं आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थ्यांची प्रोफाईल अपडेट नसल्यामुळं या प्रशिक्षणार्थ्यांचं जे मानधन आहे ते रखडलेलं होतं. पण आता 130 कोटी रुपयांची मंत्रालयातून मान्यता भेटलेली आहे आणि आता लवकरच प्रशिक्षणार्थ्यांच्या खाती राहिलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यात त्याच्या मानधन जे रखडलेलं आहे ते खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता कौशल्य विकास विभाग त्याची 1-2 आठवड्यामध्ये प्रोसेस करेल आणि तुमच्याही खात्यामध्ये तुमचं राहिलेलं रखडलेलं जे मानधन आहे ते तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. तुम्ही निश्चित राहा त्याबाबत. फक्त तुमची प्रोफाईल अपडेट ठेवा. तुमच्या विभागाला एक वेळा भेट द्या. नक्कीच तुमचा आता जो मानधनाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागणार आहे. तर मानधनाविषयी जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, तुमचा कोणता विभाग आहे, कोणता जिल्हा आहे आणि कधीपासून तुमचं मानधन रखडलेलं आहे, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपण तुम्हाला जेवढे होईल तेवढी आपण तुम्हाला मदत करण्यात येईल. कारण बरेच प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांना पुरेपूर माहिती नसल्यामुळं, त्यांची प्रोफाईल अपडेट नसल्यामुळं, त्यांना विभागाला भेट दिल्यामुळं आणि बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना एवढी पुरेपूर माहिती नसल्यामुळं त्यांचं मानधन रखडलेलं आहे. ज्यांना पुरेपूर माहिती आहे, ज्यांना दर महिन्याला हजेरी अहवाल वेळेत जमा केला, अशा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन जमा तेव्हाच झालेलं आहे. ज्यांना त्यांचा कार्यकाळ संपला त्याच्या 1-2 महिन्यामध्येच त्यांचं सर्व मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे. आता हे प्रशिक्षणार्थी असे राहिलेले होते की ज्यांना पण गरज नव्हती, ज्यांना खरंच काहींना गरज होती, काहींनी कामाचा कंटाळा केला, असे बरेचसे प्रशिक्षणार्थी होते ज्यांनी हजेरी अहवाल वेळेत जमा केला नाही, प्रोफाईल अपडेट केली नाही. त्यामुळं तुमचं हे मानधन रखडलेलं आहे. याच्यामध्ये जर तुमचं असं कोणी नाव असेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणी प्रशिक्षणार्थी असेल, तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आपण नक्की त्यांना मार्ग दाखवू आणि त्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये लवकर कशा पद्धतीने जमा होईल ते प्रयत्न राहील. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांचंही मानधन वेळेत आणि लवकर जमा होईल. आणि तुम्ही अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.